नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर आभासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधत आहे. इकॉनॉमिक्स अंतर्गत BECS 184 अर्थात सब्जेक्ट डेटा अनालिसिस म्हणजेच माहितीचे विश्लेषण या सब्जेक्टच्या अंतर्गत आपल्याला ब्लॉक 2 माहिती संकलन आणि डेटाचे सादरीकरण म्हणजेच डेटा कलेक्शन अँड प्रेझेंटेशन ऑफ डेटा या संदर्भातली माहिती या ठिकाणी घ्यावायची आहे. डेटा विश्लेषण किंवा माहिती संकलन आणि माहितीचे सादरीकरण हे कशा पद्धतीने करता येऊ शकतं त्या संदर्भात त्याबरोबर या 6व्या युनिटमध्ये आपल्याला माहितीचे सादरीकरण म्हणजेच डेटा प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करता येऊ शकतो हा इकॉनॉमिक्स अंतर्गत असणारा स्टॅटिस्टिकल मॅथमॅटिक्स या विषयातील परंतु रिसर्चला उपयोगी पडणारा हा सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे डेटा अनालिसिस आहे. आता डेटा अनालिसिस करताना ते कोणत्या पद्धतीने करावा, कशा पद्धतीने करावा याच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आहेत. सुरुवातीला तर आपल्याला माहिती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्रित माहिती ही जमा करावी लागते. जमा केलेली माहिती, जमा झालेली माहिती याच्यावर विश्लेषण मांडताना काही बाबी या प्रकर्षाने मांडणं अपेक्षित असतं आणि त्याच अनुषंगाने माहितीचे सादरीकरण किंवा माहितीचे विश्लेषण ही केलं पाहतो. त्यावेळेला वृद्धीच्या संकल्पना ह्या सांख्यिकीय स्वरूपात असतात, तर विकासाच्या संकल्पना या गुणात्मक स्वरूपाच्या मोडलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकूण वृद्धी कशा पद्धतीने घडून मिळते त्याची टक्केवारी किंवा त्याची आकडेवारी त्या ठिकाणी मांडली जाते. याच आकड्यांचं रूपांतर पुन्हा गुणात्मक मांडणीमध्ये केलं जातं आणि म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक अशा पद्धतीची मांडणी करून त्या ठिकाणचा निष्कर्ष हा काढला जातो. म्हणजे देशाचा विकास होतोय किंवा नाही होत तर यासाठी सांख्यिकीय पद्धत असेल आणि गुणात्मक पद्धतीने माहिती घेणं असेल. या माहितीचं विश्लेषण पुन्हा करण्याचं काम हे डेटा अनालिसिसच्या अनुषंगाने असतं. मग मायक्रो इकॉनॉमिक्स मधला मागणी पुरवठा या संदर्भातला असेल किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने देश पातळीवरच्या एखाद्या घटकाची, मग ती ओनियन कांद्याची मागणी असेल, गव्हाची मागणी असेल किंवा आता द्राक्षाची मागणी आपण म्हणूया, जेणेकरून किंवा पोमोग्रॅनेट जे डाळिंबाचं मागणी म्हणूया, मागणी पुरवठा या अनुषंगाने किंवा मोबाईल इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा आपण विचार केला टिकाऊ स्वरूपाची वस्तू या संदर्भातली असणारी मागणी आणि त्याचा असणारा पुरवठा तो किती आहे, कशा पद्धतीने आहे त्यावरती आधारित ही माहितीचं केलेलं संकलन असेल. याच माहिती संकलनातून माहितीचं सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन ऑफ डेटा हा त्यातला खरं तर डेटा कलेक्शन हा ब्लॉक 2 अर्धा भाग आहे आणि अर्धा भाग हा सादरीकरणाच्या संदर्भात आहे. तो चांगल्या पद्धतीने सादरीकरण जर झालं तर समोरच्या किंवा ज्याच्यासाठी आपण प्रेझेंटेशन करतोय, ज्या संदर्भातलं प्रेझेंटेशन आहे त्याची माहिती आपल्याला चटकन मिळू शकते आणि त्यावरती पुढील निर्णय घेणं आणि अंमलबजावणी करणं या संदर्भातल्या अनेक बाबी या माहिती होतात. त्यामुळे माहितीचे सादरीकरण डेटा प्रेझेंटेशनच्या अनुषंगाने करणं हे अत्यंत महत्त्वाचं असू शकतं. याच डेटा अनालिसिसच्या किंवा डेटा सादरीकरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी जे सांगितलंय तो ब्लॉक 2 च्या अनुषंगाने आपण बघतोय. डेटा संकलन आणि डेटा कलेक्शन आणि डेटा प्रेझेंटेशन ऑफ डेटा किंवा माहितीचं सादरीकरण. माहितीचं सादरीकरण करताना विशेष करून इंटरॅक्टिव्ह पार्ट, डेटाचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ डेटा, प्रस्तावना किंवा इंट्रोडक्शन, वर्गीकरणाचे उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे त्याचे काही उद्दिष्ट आहेत का ते पाहणं अपेक्षित ठरेल. वर्गीकरणाचे उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लासिफिकेशन, वर्गीकरणाचे प्रकार, टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन, वर्गीकरणाचे प्रकार, गटबद्ध वारंवारता, टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन आणि गटबद्ध वारंवारता वितरणाचे प्रकार. मग याच्यामध्ये टाइप्स ऑफ ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन की जेणेकरून टाइप्स ऑफ ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये कोणत्या भागाचा समावेश होतो किंवा वारंवारता वितरणासाठी स्प्रेडशीट्स कशा पद्धतीने करता येईल, हाऊ टू यूज
स्प्रेडशीट फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, म्हणजे वारंवारताच्या अनुषंगाने असणारं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने आहे, म्हणजे एखादा घटक पुन्हा पुन्हा किती वेळा येतोय किंवा त्याची येण्याची प्रक्रिया ही एकदा आहे की दोनदा आहे, किंवा बहुलक आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने बहुलक कशा पद्धतीने येऊ शकतो. तर एकूण ज्या वेळेला सारणी समोर असणारी आकडेवारी हे अनेक प्रकारचे असू शकते. त्याच्यातला एखादाच घटक ज्यावेळेला आपण विचारात घेतो तो किती वेळा आलेला आहे, रिपिटेशन असेल तर बहुलक असेल, किंवा एकूण संख्या भागिले त्यांची काय एकूण बेरीज आपण म्हणूया ती म्हणजे मध्यगा असेल किंवा मध्यमान असेल, मिड, मीन, मीडियम, मोड या अनुषंगाने असणारे घटक आपण पाहतो. या वारंवारता वितरणासाठी स्प्रेडशीट्स कशा पद्धतीचे आहेत किंवा कसे तयार केले जातील या अनुषंगाने काही भाग हा महत्वाचा ठरेल. डेटाचे सारणी स्टॅटिस्टिकल टेबल कशा पद्धतीने आहे किंवा कोणत्या घटकावर अवलंबून आहे, टेबल तयार करण्याचे सामान्य नियम, जनरल रूल्स ऑफ प्रिपेरिंग अ टेबल. टेबल तयार करण्याचे सामान्य नियम, सर्वसाधारणपणे कोणताही टेबल किंवा तक्ता तयार करत असताना त्याच्यात प्रमाणबद्ध रीतीने मांडणी करावी लागते. दोन असेल त्या तपशिलाचा एक प्रमाण किंवा क्रम हा आपल्याला विचारात घ्यावा लागतो, म्हणजे समानता असेल. वेगवेगळ्या ह्याच्यात आपण पाहतो की सणावारी लिहित असताना आकडेवारी, सणावारी लिहिताना इयर आपण ज्यावेळेला लिहितो, वर्ष लिहितो, त्यावेळेला त्या वर्षामधलं अंतर म्हणजे 5-5 वर्षाचा डेटा असेल, 10-10 वर्षाचा डेटा असेल, म्हणजे लोकसंख्या किंवा जनगणना आपण पाहतो त्यावेळेला एका बाजूला 10-10 वर्षाचा कालावधी लिहावा लागेल आणि त्यानंतर त्याच्या पुढं मग लोकसंख्या किती वाढली असेल, पर कॅपिटल इन्कमच्या अनुषंगाने असेल किंवा इतर काही घटक असतील त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातोय त्याची मांडणी असेल. म्हणजे टेबल तयार करण्याचे सामान्य नियम किंवा सारणीचे महत्व, डेटाचे रेखाचित्रण, सारणीकरण, बार आकृती, एकाधिकार किंवा बार आकृती, ओव्हरटॅपिंग बार, बार डायग्राम या अनुषंगाने काही घटक हे आपल्याला माहिती होणं अपेक्षित ठरू शकतं. मल्टिप्लाय बार डायग्राम जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत, किती आहेत, घटक बार आकृती, ओव्हरटॅपिंग बार डायग्राम जे आहे ते संदर्भातली माहिती मिळून जाईल. म्हणजे घटक बार किंवा आकृती, कंपोनेंट बार, बार डायग्राम जे आहे ती काढण्याची माहिती होईल. त्याच अनुषंगाने डेटाचे सारणीकरण किंवा सादरीकरण जे आहे ते केलं जाऊ शकतं आणि घटक बार आकृतीच्या सहाय्याने देखील, म्हणजे बार डायग्राम ज्या वेळेला काढला जातो त्यावेळेला त्याच्यातून निश्चितपणे संख्या आपल्याला माहिती होऊ शकते. म्हणजे 6.4 जर पाहिलं तर त्याच्यामुळे वेगवेगळे डायग्राम्स आपल्याला दिसून येतील, रेखाचित्र असेल ते सादरीकरण केलं जाईल आणि त्या अनुषंगाने आलेल्या डायग्रामवरून आपल्याला इत्थंभूत माहिती ही निश्चितपणे मिळू शकते. ओव्हरटॅपिंग बार डायग्राम किंवा घटक बार आकृतीच्या अनुषंगाने देखील काही भाग या माहिती होती. पायचार्ट किंवा चित्र आहेत त्या अनुषंगाने किंवा डेटाचे ग्राफिकल प्रतिनिधित्व जे आहे ते कशा पद्धतीने असू शकतं ते माहिती होण्याच्या अनुषंगाने देखील काही भाग हा महत्वाचा ठरेल. हिस्टोग्राम किंवा वारंवारता बहुभुज जे आहे त्या अनुषंगाने देखील काही भाग हा महत्वाचा ठरेल. वारंवारता वक्र ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला संचय वारंवारता वक्र किंवा OGPE या अनुषंगाने डेटाच्या ग्राफिकल सादर करण्याचे महत्व जे आहे ते या अनुषंगाने माहिती होईल. इम्पॉर्टन्स ऑफ ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ डेटा, त्यात कोणत्या कोणत्या घटकाचा समावेश होईल, ग्राफिकल सादरीकरणाचा गैरवापर जो आहे तो होऊ शकतो का, मिसल्स ऑफ ग्राफिकल प्रेझेंटेशन, ते ग्राफिकल प्रेझेंटेशन किती प्रमाणात असेल, कशा पद्धतीने असेल ते आपल्याला माहिती होईल. याच अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीने होणारी माहिती ही कोणत्या पद्धतीने असेल, कशा पद्धतीने असेल, त्याचं सादरीकरण ऍक्च्युली प्रेझेंटेशन जे आहे ते या पॉईंटच्या अनुषंगाने केलेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. म्हणजे कच्चा डेटा घेणं आणि तो सादरीकरण करणं, मग त्या तक्त्याच्या सहाय्याने असेल किंवा वेगवेगळ्या आकृत्या काढणं असेल, पायचार्ट असतील, रेखाचित्र असतील, आलेख असतील, हे काढण्याच्या अनुषंगाने हिस्टोग्राम असेल, अगदी वारंवारता बहुभुज असेल, वारंवारता वक्र असेल, संचय वारंवारता वक्र असेल, या संदर्भात माहिती देणं हे या डेटा अनालिसिसच्या इकॉनॉमिक्स अंतर्गत घेतलेल्या विषयामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. याचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहताना संकलित केलेल्या डेटाचा यशस्वी वापर केल्यानंतर किंवा त्याच्या संदर्भातल्या असणारी माहिती मांडणं असेल,
प्रदर्शित केली जात असेल आणि सारांशित केले जाते त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. कच्च्या डेटावर योग्य प्रक्रिया करण्यापूर्वी डेटा कसा सादर केला जाईल याचे नियोजन करणे आवश्यक आहे. या युनिटमध्ये आम्हाला डेटाच्या सादरीकरणात प्रामुख्याने रस असेल. हे वर्गीकरण सारणी, आकृतिबंध आणि ग्राफिकल किंवा त्या प्रतिनिधीच्या अनुषंगाने माहितीत्व घेतानाच असेल. प्रतिनिधित्वाच्या स्वरूपात काही डेटा किंवा डेटाचं सादरीकरण हे केलेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. त्यामुळे एकूण इन्फॉर्मेशन ज्या पद्धतीने आपल्याला मिळू शकते ती कशी असेल, कोणत्या पद्धतीने असेल आणि कच्च्या डेटावर काम करण्यासाठी योग्य प्रक्रिया कोणती किंवा योग्य प्रक्रियेने जर डेटाचं सादरीकरण केलं तर त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा हा होऊ शकतो. त्यामुळे सादर केलेला डेटा नियोजनबद्ध करणं किंवा आवश्यक माहिती युनिटमध्ये त्याची मांडणी करणं, सादरीकरण करणं, प्रामुख्याने रस असलेल्या किंवा गरज काय आहे ते मांडणं असतील, निष्कर्ष असतील, त्या निष्कर्षावर आपल्याला व्यवस्थित उपाययोजना करता येऊ शकतो. त्यामुळे फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित करण्याच्या समस्येचा सामना करता येऊ शकतो का, तो कसा करता येईल, त्या निष्कर्षाच्या अनुषंगाने माहिती ही सुस्थितीत व्यवस्थित मांडता येऊ शकते का. काही समानतेच्या आधारावरती वेगवेगळ्या गटामध्ये किंवा त्या गटाची मांडणी करताना वर्गीकरण केलं जातं. या वर्गीकरणाच्याच अनुषंगाने ती माहिती डेटा संकलित केल्यानंतर मांडली जाते किंवा एका फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित मांडली असल्यानंतर त्यावरून आलेख काढणं असेल किंवा तक्ता तयार करणं असेल, या तक्त्यालाच खऱ्या अर्थानं फॉर्मॅट मांडणी जे आहे ते म्हटलं जातं किंवा मांडणीच्या अनुषंगाने तो भाग महत्त्वाचा विचारात घेतला जातो. त्यामुळे समस्येचा सामना करतो आणि ज्यातून आम्ही काही निष्कर्ष काढू किंवा काही समानतेच्या आधारे वेगवेगळ्या गटामध्ये या डेटाची मांडणी वर्गीकरण म्हणून ओळखली जाते किंवा वर्गीकरणाच्या अनुषंगाने डेटा हा दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीनं टायटलच्या मते वर्गीकरण ही श्रेणीतील सर्व घटकामध्ये असलेल्या काही अचूकपणे परिभाषित केलेल्या भिन्न वैशिष्ट्यानुसार किंवा वर्गीकरण भागांच्या संचामध्ये मोडण्याची योजना आहे, ज्याला वर्ग असं म्हटलं जातं. अशा प्रकारे वर्गीकरण ही श्रेणीतील सर्व घटकाद्वारे प्रक्रिया आहे किंवा अशा प्रकारे वर्गीकरण ही डेटाचे अनुक्रमांकामध्ये गटबद्ध करण्याची प्रक्रिया आहे किंवा टायटलच्या मते जे वर्गीकरण आहे, विश्लेषण आहे, ते टेबलच्या सहाय्याने आलेली माहिती आणि त्या माहितीचे विश्लेषण आपल्याला मांडता यावं लागतं. म्हणजे वर्गीकरण ही श्रेणीतील सर्व घटकामध्ये असलेल्या काही अचूकपणे परिभाषित केलेल्या भिन्न वैशिष्ट्यानुसार वर्गीकरण केलं जातं. भागांच्या संचामध्ये मोडण्याची योजना आहे आणि ज्याला वर्ग असं म्हटलं जातं. अशा प्रकारे वर्गीकरण ही श्रेणीतील सर्व घटकाद्वारे प्रक्रिया चालत असते किंवा त्या अनुषंगाने तसे बदल केले जातात आणि या वर्गीकरणाची किंवा डेटाची अनुक्रमांकामध्ये गटबद्ध करण्याची प्रक्रिया ही दिसून येते. म्हणजेच उभा आणि आडवा टेबल ज्या वेळेला आपण मांडतो त्यावेळेला त्या टेबलच्या अनुषंगाने ही माहिती व्यवस्थितपणे जर मांडलेली असेल तर त्यावरून आपल्याला गट हे निर्माण करता येतात. त्या त्या गटामध्ये ती माहिती दिली जाते. म्हणजेच ही माहिती एक्सेलच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला ते व्यवस्थित मांडता करता येऊ शकते का, ती कशा पद्धतीने मांडली जाईल, त्या संदर्भातील माहिती ही प्रामुख्याने आपल्याला सांगता येऊ शकते. म्हणजेच आलेली आकडेवारी जर योग्य असेल तर त्या पद्धतीनं त्याचं वर्गीकरण त्याची सारणीत टेबल 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जसे हे टेबल वाढत जातात तशा पद्धतीनं प्रत्येक टेबलमध्ये आडव्या आणि उभ्या ओळी आणि कॉलम हे किती आहे. मग जशा पद्धतीने उभे कॉलम आपण ज्या वेळेला पाहतो, स्तंभ ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्या स्तंभात कोणती माहिती लिहिलेली आहे. आडव्या ज्या असतात त्या ओळी असतात. विशेष करून आडव्या ओळीमध्ये आपल्याला त्याची मांडणी किंवा त्याचं विश्लेषण देखील आपल्याला करता येऊ शकतं. त्यामुळे डेटाचे अनुक्रमांकामध्ये गटबद्ध करण्याची प्रक्रिया ही प्रामुख्याने दिसून येते. वर्गीकरणाची उद्दिष्टे, वर्गीकरणाचे प्रकार याच्यामध्ये वितरणाचे बांधकाम स्पष्ट करण्यासाठी प्रति कुटुंब मुलांची संख्या शोधण्यासाठी 40 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेला नमुना या अनुषंगाने अभ्यास केलेला आहे, याच्यात विचारात घेतलेला आहे. प्राप्त डेटाच्या संदर्भातली माहिती ही देखील याच्यात दिलेली आहे.
वर्गीकरणाचे प्रकार किंवा वितरणाचे बांधकाम स्पष्ट करण्यासाठी प्रति कुटुंब मुलांची संख्या शोधण्यासाठी 40 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. नमुना अभ्यास किंवा विचारात घ्या आणि त्या अनुषंगाने प्राप्त डेटा तो विचारात घेतलेला आहे किंवा त्या अनुषंगाने ती माहिती ही विचारात घेतलेली आहे. वर्गीकरणाची उद्दिष्टे किंवा वर्गीकरणाचे प्रकार जे आहेत त्या प्रकाराच्या अनुषंगाने वर्गीकरणाची जी मांडणी आहे ती कशी होऊ शकते किंवा वितरणाचे काम हे स्पष्ट करण्यासाठी प्रति कुटुंब मुलांची संख्या शोधण्यासाठी 40 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. नमुना अभ्यास आहे, विचारात घेतलेला आहे आणि प्राप्त डेटा तो कशा पद्धतीने आहे किंवा कोणत्या स्थितीत आहे तो देखील पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. वर्गीकरणाचे उद्दिष्टे आणि वर्गीकरणाचे प्रकार यामध्ये वर्गीकरणाच्या प्रकारामध्ये वितरणाचे बांधकाम स्पष्ट करण्यासाठी आणि प्रति कुटुंब मुलांची संख्या असेल शोधण्यासाठी 40 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेलं असेल किंवा विचारात घेतलेला असेल, प्राप्त डेटा असेल तो कशा पद्धतीनं आहे त्या संदर्भातली माहिती ही या टेबल 1च्या अनुषंगाने आपल्याला दिलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये वर्गीकरणाचे उद्दिष्ट जे आहेत क्लासिफिकेशन ऑफ डेटा याची कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील ऑब्जेक्टिव्स काय काय असू शकतील, त्याचबरोबर वर्गीकरणाचे काही प्रकार क्लासिफिकेशन ऑफ टाइप्स आपण जर पाहिलं तर वर्गीकरणाच्या प्रकारामध्ये वितरणाचे बांधकाम स्पष्ट करण्यासाठी प्रति कुटुंब मुलांची संख्या शोधली जाते आणि ते 40 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे किंवा त्याचा नमुना म्हणून विचारात घेतलेला आहे. साधारणपणे विचारात घेतलेला किंवा अभ्यासासाठी घेतलेला प्राप्त डेटा हा कशा पद्धतीचा आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ चिल्ड्रन इन 40 फॅमिलीज किंवा 40 कुटुंबाच्या अनुषंगाने त्याची माहिती नंबर ऑफ चिल्ड्रन 0, 1, 2, 3, 4, 5, 6 या 6 गटाच्या अनुषंगाने त्याचं टोटल किंवा क्लासिफिकेशन हे मुलांच्या संख्येचं दिलेलं आहे. त्याची फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काढताना पुढच्या टेबलमध्ये रोमन क्रमांकामध्ये दिले 0 हा जो एज ग्रुप आहे किंवा 0 संख्येच्या वर्गातली असणारी मुलं जे आहेत ती फ्रिक्वेन्सी 1, 2, 3 किंवा 3 एवढी फ्रिक्वेन्सी दिसून येते. त्याच बरोबर त्या फॅमिलीजमध्ये 40ची संख्या जी काढलेली आहे म्हणजे 3 कुटुंब असे आहेत की तिथे मुलांची संख्या नाही आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ चिल्ड्रन इन 14 फॅमिलीज किंवा 40 कुटुंबामध्ये मुलांची संख्या किती आहे जर पाहिलं तर तिथं पहिल्या 3 कुटुंबामध्ये जर आपल्याला याच्यातल्या आलेल्या माहितीवरून दिसतं की 3 कुटुंबामध्ये 0 कोणत्याही प्रकारची मुलं किंवा छोटी मुलं ही नाही आहेत आणि काही कुटुंबामध्ये जर पाहिलं तर 1 एवढं मुलांची संख्या असणारे कुटुंब जे आहेत ते किती कुटुंब आहेत तर 40 पैकी जवळपास 7 कुटुंब 7 रोमन क्रमांकाचे दिलेलं आहे 1, 2, 3, 4 आणि 5 क्रॉस लाईन 6, 7 या पद्धतीनं त्या ठिकाणी 7 ही फ्रिक्वेन्सी आलेली दिसून येते. म्हणजे 7 कुटुंब असे आहेत की तिथं प्रत्येकी एक मूल आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या जवळ पाहतो आपण किंवा 2 मुलं असणाऱ्या कुटुंबांची संख्या जर पाहिली तर ती 8 एवढी आहे. या ठिकाणची 8 ही लिहिण्याची पद्धत जी आहे ते रोमनमध्ये सुरुवातीला आपण पाहतोय 1, 1, 1 किंवा उभे रेषा आणि आडवी 5वी रेष म्हणजे 5 आणि 6, 7, 8 अशा पद्धतीने 8 पर्यंतची 2 मुलं असणारी कुटुंब जे आहेत ते 8 आहेत. 1 मुलं असणारी 7 कुटुंब आहेत. 2 मुलं असणारी 8 कुटुंब आहेत. त्याचबरोबर 3 मुलं असणारी कुटुंब किती आहेत तर त्या कुटुंबाची संख्या ही सर्वात जास्त असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे उभ्या रेषा 1, 2, 3, 4 आडवी 5, 1, 2, 3, 4 आडवी 5 आणि नंतर 1 म्हणजे 11. 5 आणि 5 10 आणि 1 11. 11 ही त्या ठिकाणच्या मुलांची संख्या असलेली किंवा 11 कुटुंब ही 3 मुलं असणाऱ्याची संख्या ही विशेष करून दिसते. म्हणजे या ठिकाणचा कशा पद्धतीने डेटा येतोय बघा. कारण पूर्वी आपण पाहत होतो की 3, 4, 5, 6, 7 अशा संख्येने किंवा अगदी 10 म्हणलं तरी काही कुटुंबामध्ये मुलांचं प्रमाण होतं आणि त्याच अनुषंगाने आता ज्या वेळेला आपण विचार करू
त्यामुळे या मुलांची संख्या 3 मुलांची संख्या असणारी 11 कुटुंब आहेत. एकही मुलं नाही ते 3 कुटुंब आहेत. एक असणाऱ्यांची 7, 2 मुलं असणाऱ्यांचं प्रमाण 8, 3 एवढं मुलांची संख्या असणाऱ्यांचं प्रमाण हे 11 आहे. 4 एवढी मुलांचे प्रमाण असणाऱ्यांची संख्या ही 6 आहे. आणि जिथं 4 आहेत म्हणजे 1 2 3 4 4 मुलं आहेत अशी 6 कुटुंब आहेत. 5 मुलं असणाऱ्यांची संख्या ही 4 आहे. आणि एखाद्या कुटुंबात 6 मुलं आहेत तिथली संख्या 1 आहे म्हणजे 7 पुढं असू शकत नाही, कारण इथं 1 ही 1 एवढीच संख्या आहे, कारण 6 नंतर पुढं कदाचित काहीच नसावं आणि याची टोटल ही जी आलेली आहे ती बरोबर 40 आलेली आहे. त्यामुळे 6 पेक्षा जास्त असं केलेलं नाही किंवा 4 पेक्षा जास्त असं म्हटलं असतं तर ही संख्या याच्यात एकत्रित आलेली असते. परंतु या ठिकाणी मुलांची संख्या जी आहे ती 1 2 0 1 2 3 4 5 आणि 6 या ठिकाणची संख्येनुसार फ्रिक्वेन्सी किंवा ते कुटुंब जे आहेत ते 3 7 8 11 6 4 1 आणि टोटल 40 ही मुलांची संख्या असलेली दिसून येते. त्यामुळे गटबद्ध वारंवारता वितरण जे आहे आफ्टर डिसाइड द क्लासेस interval, the range of sources should be decided by subtracting the highest value, the lowest value of the data arrangement or data arranging to determine the number of classes. Following formulas is us किंवा number of classes जे आहेत range of scores त्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला क्लास इंटरवल किंवा आफ्टर आपण म्हणूया गटबद्ध वारंवारता जे आहे ते वितरणाच्या अनुषंगाने आफ्टर डिसाइडिंग द क्लास इंटरवल द रेंज ऑफ स्कोर्स सोडल किंवा बी डिसाइडेड बाय सबस्ट्रॅक्ट किंवा द हायेस्ट व्हॅल्यू म्हणजे गटबद्ध किंवा क्रम ज्यावेळेला पाहतो इथं आपण जर पाहिलं तर याचे गट आपल्याला केलेले नाही. याचे डायरेक्टली आपल्याला 1 2 3 4 5 असा म्हणजे एकाच्या क्रमाने चिल्ड्रन्स किंवा मुलांची संख्या दिलेली आहे. त्यामुळे नंबर ऑफ फॅमिलीज जे आहेत त्याच्यातही 3 किंवा कमी जास्त आणि फ्रिक्वेन्सी त्या अनुषंगाने 3 7 8 11 6 4 1 अशा पद्धतीची दिलेली आहे किंवा 1च्या अनुषंगाने गटबद्ध वारंवारता वितरण जे आहे ते आफ्टर डिसाइडिंग द क्लास इंटरवल द रेंज of score should be decided by subtract the highest value of the lowest value of the data area to determine किंवा डिटेक्शन दिलेला आहे. एक्झाम्पलच्या अनुषंगाने याच्यात दिलेला आहे स्कोर ऑफ 13 स्टुडंट्स आर गिवन बिलो म्हणजे 30 विद्यार्थी किंवा 30 मुलांची या ठिकाणची संख्या दिलेली आहेत आणि 30 पर्यंतच्या संख्येच्या अनुषंगाने काय म्हटले prepare the frequency distribution by using Excell's method of classification. 3 30 14 30 27 11 25 16 18 33 49 35 18 10 25 20 14 18 9 39 14 29 20 25 29 15 22 20 29 29. The above ungrouped the data do not provide any useful information about observation, or rather it is confusing to understood किंवा या ठिकाणी समजेल असा डेटा किंवा अशा पद्धतीने माहितीची मांडणी ही करणं अगत्याचं असेल किंवा महत्त्वाचं असेल. सोल्युशनमध्ये काय दिलेलं आहे बघा त्या ठिकाणी जो डेटा दिलेला आहे जी माहिती आपल्याला सादरीकरणातून मिळाली आहे ती वेगवेगळ्या गटातून आलेली माहिती त्याचं सादरीकरण करताना स्टेप 1 मध्ये काय केलं फर्स्ट ऑफ ऑल अरेंज द रोज स्कोर्स इन असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर मिनिटोड म्हणजेच या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमांकाने त्या सर्व संख्यांची मांडणी केली 3 9 10 11 14 14 14 15 16 18 18 18 20 20 20 त्यानंतर 22 25
27, 29, 30, 33, 35, 39, 39. त्यामुळे आपल्याला निश्चित कोणत्या संख्या किती वेळा आलेल्या आहेत ते समजून येईल. डिटरमाइन द रेंज ऑफ स्कोर by adding 1 to the difference between largest and smallest score in the data RN for above array of data. It 49-3 49 minus 3 is equal to 46 plus 1 is equal to 47 किंवा त्या ठिकाणच्या 47 एवढं त्याची संख्या ही प्रामुख्याने दिसून येते. किंवा 49 वजा 3 असं केल्यानंतर 46 आली आणि प्लस 1 त्या ठिकाणी रेंजच्या अनुषंगाने त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ती माहिती दिलेली आपल्याला विशेष करून दिसून येते. याच अनुषंगाने आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ स्कोर ऑफ 40 स्टुडंट बाय युजिंग एक्सक्लुझिव्ह मेथड ऑफ क्लासेस इंटरवल. त्यामध्ये ही माहिती कशा पद्धतीने असेल 40, 50, 30, 40, 20, 30, 10, 20 किंवा 0 to 10 एक. त्याचबरोबर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 12 म्हणजेच फ्रिक्वेन्सी जर आपण पाहिली तर ती 12 आलेली आपल्याला दिसून येते. 20 ते 30 या क्लास इंटरवलमध्ये किंवा या ग्रुपमधली ही इंटरव्ह्यू आपल्याला माहिती होऊ शकते. त्यामुळं क्लास इंटरवलच्या अनुषंगाने 20 ते 30 मध्ये 12 ही विद्यार्थी संख्या आलेली दिसते आणि 10 ते 20 या अनुषंगाने 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 म्हणजे 4 उभ्या रेषा आणि एक आडवी क्रॉस लाईन आपण म्हणूया. त्या अनुषंगाने 12 जशा पद्धतीने आहे 20 ते 30च्या गटामध्ये तशा पद्धतीनं 10 ते 20 मध्ये ही जी संख्या आहे ती 10 एवढी टॅलीज शिकणाऱ्या मुलांची संख्या आहे. म्हणजे टॅली शिकणारी जी मुलं असतील त्याची संख्या किती आहे किंवा एक्सक्लुझिव्ह मेथड्स ज्या मेथडनुसार 40 विद्यार्थी यांची माहिती याच्यामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. 0-10 1 1 म्हणजे 2 या ठिकाणचा फ्रिक्वेन्सी रेशो जर आपण पाहिला तर क्लासिफिकेशन ऑफ डेटा 40 ते 50, मग 30 ते 40, 20 ते 30, 20 ते 10, 0 to 10 अशा पद्धतीने आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 1 5 12 10 2 या अनुषंगाने 30 एवढी फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी आलेली आपल्याला अनुभवायला मिळते. याच फ्रिक्वेन्सीच्या अनुषंगाने आलेला डेटा हा कशा पद्धतीने असेल किती असेल तो आपल्याला माहिती करून घेणं हे तितकंच अगत्याचं ठरेल. या फ्रिक्वेन्सीच्या अनुषंगाने आलेला डेटा आपण बघूया. गटबद्ध वारंवारता वितरण किंवा त्याचे प्रकार जर आपण पाहिले तर ओपन एंड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओपन एंड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज वन which has at least one of its ends open, either the lower limit of the first class or upper limit of the last class, or both are not specified. Example of the such frequency distribution is given in table किंवा या खालील टेबलच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काही माहिती ही काढता येऊ शकते. किंवा गटबद्ध वारंवारता वितरणाचे काही प्रकार जर आपण पाहिले तर ते कशा पद्धतीने आहेत किती प्रकारात दिसून येतात. ओपन एंड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा ओपन एंड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज one which has at least one of its ends open either the lower limit of the first class or upper limit of the last class, or both are not specified. Example of such frequency आणि त्याची वारंवारता किती आहे तर ती या ठिकाणी दर्शवण्याचं काम केलं आहे. बिलो 10 किंवा 10 पेक्षा कमी असणारी वारंवारता ही 4 आहे. म्हणजे 10 सुद्धा नाही आहे किंवा 10ची संख्या त्या गटात कमी आहे किंवा 10 पेक्षा कमी असणाऱ्यांची संख्या ही 4 आहे. 10 ते 20 मध्ये 9 ही संख्या आहे. 20 ते 30 मध्ये 12 ही संख्या आहे. त्याचबरोबर 40 ते 50 मध्ये 8 ही वारंवारता आपण विचारात घेतलेली आहे.
आणि या फ्रिक्वेन्सीच्या अनुषंगाने देखील अनेक घटक याच्यात समाविष्ट केलेले आहेत किंवा बिलो 10 आपण म्हटलं 4, 10 to 20 9, 20 to 30 12, 30 to 40 10, 40 to 50 8 एवढं म्हटलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने ओपन एंड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा ओपन एंड frequency distribution is one which has at least one of its ends open either the lower limit of the first class or upper limit of the last class or both are not specified. Example of such frequency distribution is given in a table below. त्यातल्या टेबलच्या अनुषंगाने असणारी माहिती ही देखील तितकीच महत्त्वाची असलेली दिसून येईल. महत्त्वाची असलेली त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगता येईल. त्यामुळे ओपन एंड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज one of which has at least one of its ends open either the lower limit of the first किंवा पहिल्या याच्यातलं लिमिट जर पाहिलं तर ते 4, 9, 12 या ठिकाणी मॅक्झिमम त्या ठिकाणी लिमिट 20 ते 30च्या दरम्यान असलेलं दिसून येतं. 30 ते 40 आणि 40 ते 50 याच्यामध्ये 8 आणि 10 किंवा 8 या ठिकाणी कमी कमी झालेली संख्या किंवा फ्रिक्वेन्सी दिसून येते. टोटल ही जी संख्या आहे ती फ्रिक्वेन्सी 40 किंवा या गटात 40 ही संख्या विद्यार्थ्यांची अपेक्षित आहे किंवा 40 ही संख्या त्या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. आता वारंवारता वितरणासाठी स्प्रेडशीट कशी वापरावी किंवा त्यासाठीच असणारं स्प्रेडशीट कसं आहे, त्यामध्ये हाऊ टू यूज स्प्रेडशीट सॉफ्टवेअर फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा त्याची वारंवारता जी आहे ती स्प्रेडशीटच्या अनुषंगाने वितरित करता येऊ शकते, ती संपादित करता येते. यामध्ये इन दिस सबसेक्शन 6.2.2 you have gone through various types of classification process. This subsection explain how can you create this using a spreadsheet software. For this purpose you may use the same data given in the example discussed in subsection 6.2.3. The process is explained with the help of following activities. त्या अनुषंगाने असणारे डेटा किंवा त्यातले असणारे सादरीकरणाचा भाग हा निश्चितपणे आपल्याला त्याच्यातून मांडता येऊ शकतो. त्यामुळे डेटा इनपुट टू स्प्रेडशीट सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने किंवा मिळालेली माहिती ही आपल्याला एक्सेल शीटमध्ये जर बांधून घेतली तर त्याच्यावरची आपण जी कमांड द्याल जशा पद्धतीने द्याल त्या पद्धतीने चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने असेल, असाइंडिंग ऑर्डर, डिसाइडिंग ऑर्डर आणि त्याच्यातून फ्रिक्वेन्सी याचा देखील आपल्याला अंदाज किंवा माहिती आपल्याला करता येऊ शकते. विशिष्ट गट त्यातून बायफरगेट केले जातात आणि या गटाच्याच आधारावरती माहिती एक्सप्लेन करता येऊ शकते. त्यामुळे हाऊ टू डू इट म्हणजे ओपन स्प्रेडशीट पॅकेज for example MS Excel, enter the heading in A1 cell. How do you know which cell is correct? Check figure 6.2.5.1 which shows current cell is B3 as marks in economics maximum marks 50. त्या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क्स किती आहेत तर 50 आहेत आणि याच्यामध्ये मार्क्स इन इकॉनॉमिक्स या विषयातली मिळालेली मार्क विद्यार्थ्यांसाठी 50 पैकी 40 विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मिळाली किंवा किती मिळाली याच्या संदर्भात आकडेवारी याची माहिती आपण एक्सेलच्या अनुषंगाने मांडली तर त्याचा येणारा टेबल आपल्याला डेटाचे सारणीकरण असेल त्या सांख्यिकीय सारणीचे घटक जे आहेत त्याच्यात महत्त्वाचा घटक कुठला आहे तर टेबल 6.7 टायटल ऑफ द टेबल. या टेबलला किंवा कुठलाही तक्ता असेल तर त्याच्यातला टायटल ऑफ द टेबल म्हणजे एखाद्या टेबलला तक्त्याला हेडिंग असणं हे खूप महत्त्वाचं असतं. याच टेबलच्या किंवा तक्त्याच्या माहितीनुसार हेडिंग शिवाय आपल्याला तो टेबल समजत नाही, कारण खाली माहिती कोणतीही असू शकते, परंतु त्या ठिकाणी जर तक्ता असेल टेबल असेल
तर ती माहिती अप्रोप्रिएट किंवा खरी आहे असं गृहीत धरलं जातं. स्टफ हेड या ठिकाणच्या उभार कॉलममध्ये कुठला हेड किंवा कोणता घटक घेतलेला आहे. मग स्टफ हेडच्या अनुषंगाने किंवा त्याच्या पुढे जो दिला तो कॅप्शन म्हणजे तपशील, कोणते कोणते घटक त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत, कशा पद्धतीने आहेत, मग त्याला कॅप्शन किंवा आपण टोटल म्हणूया तशा पद्धतीने. टोटलच्या खाली कॉलम हेड आणि कॉलम हेड, जर काही कॉलम दिलेले असतील तर त्या कॉलमनुसार हेड हे दिलेले असतात. आणि या पहिल्या बाजूला आपण पाहतो की सब हेडच्या अनुषंगाने रो हेड आपण म्हणूया, ओळींचं काही शीर्षक देता येईल का, स्टफ एंटायर्स, आणि खाली शेवटी टोटलचा विचार केलेला असतो. आता कॉलमच्या नंतर सब हेड कॉलम म्हणजे त्या कॉलमला किंवा तक्त्याला पुन्हा काही हेड असेल का, हे टायटल त्या ठिकाणी दिलं अपेक्षित आहे. हेड सब हेडच्या अनुषंगाने सब हेड म्हटलंय, आणि सब हेड किंवा सब हेडच्या अनुषंगाने कॉलमच्या अनुषंगाने म्हटलेलं आहे. मेन बॉडी किंवा मुख्य भाग हा त्याच्यात येणं अपेक्षित असतं की ज्याच्यासाठी आपण तक्ता केलेला आहे ती संख्या किंवा ते आकडेवारी, ते वर्गीकरण ते याच्यामध्ये मांडलं जातं. दॅट्स इम्पॉर्टंट पार्ट ऑफ धिस एरिया इज ओनली फिगर्स, किंवा त्या ठिकाणी संख्या मांडणं हे अपेक्षित असतं. आणि संख्यात्मक माहिती जर असेल तर आपल्याला ॲनालिसिस करणं किंवा त्या ठिकाणी ग्राफिक्स निर्माण करणं हे तितकंच सोपं जात असतं किंवा सोयीनुसार आपल्याला त्याची मांडणी करता येते. लास्टला फुटनोट जे आहेत, सोर्सेस ऑफ फुटनोट्सच्या ठिकाणी मांडावं लागतं, कारण हा टेबल तुम्ही कशाच्या आधारावरती कशाच्या सहाय्याने घेतलेला आहे आणि त्यातूनच सोर्सेस जर असेल तर हा बेनिफिटेड राहतो किंवा त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं फुटनोट कुठल्या संदर्भातनं किंवा कशातून हा डेटा कलेक्ट झालेला आहे, मग तो प्रायमरी डेटा असेल तर प्रायमरी डेटा म्हटलं जातं, परंतु सेकंडरी जर असेल तर वेगवेगळ्या पुस्तकाच्या आधारावरती घेतलेला हा डेटा हा आपल्याला या ठिकाणी सबहेड म्हणून मांडावा लागेल. टेबल तयार करण्याचे सामान्य नियम. टेबल शुड बी कम्पॅक्ट अँड रेडिली कम्प्रेन्सिबल, बेस्ट being complete and self-explanatory. It should be free from consumption. The table should be arranged in the space provided. It should be neither be too small nor too large. म्हणजे खूप लहानही नाही आणि खूप मोठाही नाही. जर टेबल तयार करायचं असेल, टेबलच्या सहाय्याने माहिती घ्यावायची असेल तर त्या संदर्भातलं टेबल किंवा टॅब्युलेशन हे तशा पद्धतीने आपल्याला निर्माण करावं लागतं. म्हणजेच या टेबलच्या अनुषंगाने घेतलेली माहिती ही विशिष्ट पद्धतीची असू शकते, त्याच्यात काही भाग हा अंतर्भात केलेला असेल किंवा नसेल, त्या अनुषंगाने देखील असेल. ऑल आयटम्स शुड बी क्लिअर स्टार्टेड, म्हणजे खूप सगळी माहिती ही व्यवस्थित टायटल देऊन त्याला हेडिंग देऊन मांडणं अपेक्षित असतं. सिम्प्लिफिकेशन कॉम्प्लेक्स डेटा या ठिकाणी इफ डेटा आर प्रेझेंटेड इन अ टॅब्युलर कॅन बी रेडली अंडरस्टँड, किंवा कन्फ्युजन्स आर मिनिमम when one is going through the data for further analysis or driving conclusions about the observation. त्या संदर्भातील माहिती ही मांडली जाते आणि त्या माहितीच्या आधारावर अशा पद्धतीची साधन सामग्री किंवा त्याचं सादरीकरण हे केलेलं आपल्याला दिसून येतं. फॅसिलिटीज कम्प्रेशन किंवा डेटा इन द स्टॅटिस्टिकल टेबल आर अरेंज इन रोज अँड कॉलम्स very systematically. Such an arrangement enable the research to compare the information presentation date in true preparative with the help of tabulation. The representation can be prepare out and data can be presented in true perspectives. त्याचे असणारे उद्देश जे असतात ते कशा पद्धतीचे असतील, कोणत्या स्वरूपाचे असतील, त्या संदर्भातली मांडणी ही करणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर
त्या मांडणीच्या आधारावरती प्रेझेंट डेटा जो आहे तो ट्रू आहे का, तो सत्यतेला आधारभूत आहे का, तो वस्तुस्थितीला धरून किती आहे, कशा पद्धतीने आहे, सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स डेटा जो आहे तो कशा पद्धतीचा आहे, आणि प्रेझेंट डेटा किंवा इन ट्रू प्रिस्क्रिप्टिव्ह विथ द हेल्प ऑफ टॅब्युलेशन द रिप्रेझेंटेटिव्ह किंवा त्याचा महत्त्वाचा भाग जो आहे तो काही विचारात घेऊन त्या अनुषंगाने माहिती आपल्याला टेबलच्या स्वरूपात मांडता येऊ शकते. त्यामुळं एकूण माहिती आणि एकूण मांडणी ही कशा पद्धतीने असेल, डेटाचं काही चित्र किंवा त्या अनुषंगाने डेटाचं रेखाचित्र त्या ठिकाणी सादर केलं जातं. बार आकृती किंवा एकाधिकार बार आकृती जी आहे तिची मांडणी केली जाते. ओव्हर टॅपिंग बार डायग्राम जर आपण पाहिला किंवा घटक बार डायग्राम असेल त्या संदर्भातली माहिती काढणं असेल, या ठिकाणी जो दिलाय तो डेटाचा रेखाचित्र सादरीकरण आपण म्हटलंय. या रेखाचित्राच्या अनुषंगाने देखील कोणती कोणती माहिती ही घेता येऊ शकते, त्या माहितीच्या आधारावरती आपल्याला काय काय करता येऊ शकतं. तर बार डायग्राम असेल तो बार डायग्राम करताना कशा पद्धतीने काढलेला बघा. इकॉनॉमिक्स, पर्सनल, पॉलिटिकल, रिव्हिलरी आणि ऑदर या अनुषंगाने इकॉनॉमिक्स, पर्सनल, पॉलिटिकल आणि रिव्हिलरी ऑदर्स म्हणजे या ठिकाणी जी संख्या घेतलेली आहे, अक्युरेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स जे आहे ते 40, 15, 25, 15 आणि 10 या अनुषंगाने घेतलेलं आहे. इन अ स्टडी ऑफ कॉजेस ऑफ स्ट्रिकिंग इन अ शो मेकिंग कंपनी द डेटा आर गिविंग बिलो. कॉजेस ऑफ स्ट्रिकिंग इकॉनॉमिक्स, पर्सनल, पॉलिटिकल त्या अनुषंगाने डेटा जो आलेला आहे तो 0, 20, 40 या 40 पर्यंतचा डेटा आपण विचारात घेतला आहे. इकॉनॉमिकच्या अनुषंगाने 40 हा डेटा पूर्णच्या पूर्ण विचारात घेतला आहे. पर्सनलच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जो माहिती घेतलेली आहे ती 15 पर्यंतच आहे. पॉलिटिकलचे आहे ते 25 पर्यंतचे आहे आणि रेल्वेच्या अनुषंगाने ती कॉजेस ऑफ ट्रिक्स जे आहेत ते बार डायग्रामच्या अनुषंगाने या ठिकाणी दाखवलेलं आहे. या स्तंभाच्या अनुषंगाने दाखवणं म्हणूनच याला बार डायग्राम असं म्हटलं जातं. मल्टिपल बार डायग्राम म्हणजे या ठिकाणी वेगवेगळी माहिती ॲनेक्सेस, ॲडजस्टमेंट आणि स्ट्रेस या 3 घटकाची माहिती या मल्टिपल बार डायग्रामच्या अनुषंगाने दर्शवलेलं आहे. पहिला ॲनेक्सेस आहे, ॲडजस्टमेंटच्या अनुषंगाने आहे किंवा स्ट्रेसच्या अनुषंगाने आहे. या टेस्टच्या किंवा ताणतणावाच्या अनुषंगाने सुद्धा ग्रीन लाईन जी दर्शवलेली आहे ते मोठ्या प्रमाणावर दर्शवलेलं आहे. मल्टिपल बार डायग्रामच्या अनुषंगाने शोईंग द स्कोर ऑफ 3 स्टुडंट्स ऑन ॲनेक्सेसची ॲडजस्टमेंट अँड ट्रेस तो दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. ओव्हरलॅपिंग बार डायग्राम जी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते किंवा 1997 1998च्या अनुषंगाने 1990 त्याचबरोबर 200 या अनुषंगाने सुद्धा नेट प्रोडक्शन ऑफ सेरेल आणि नेट अवेलेबिलिटी ऑफ पल्सच्या अनुषंगाने किंवा नेट अवेलेबल ऑफ करिअर्स या अनुषंगाने त्याची इन्फॉर्मेशन दिलेली असेल. ओव्हरलॅपिंग बार डायग्राम शोईंग नेट प्रोडक्शन ऑफ केरली अँड नेट अवेलेबिलिटी ऑफ केरलास किंवा त्या अनुषंगाने पल्स इन मिलेनियम टर्म्स फ्रॉम 1997 to 200 म्हणजे 1997 ते 2000 या कालखंडापर्यंतची ही इन्फॉर्मेशन दिलेली आपल्याला दिसून येते. ओव्हरलॅपिंग बार डायग्राम जे आहे तो त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. नेट प्रोडक्शन ऑफ करिअर्स किंवा त्या अनुषंगाने इयर्सच्या अनुषंगाने नेट अवेलेबिलिटी ऑफ पल्स किंवा त्या अनुषंगाने होणाऱ्या रचना किंवा त्याची मांडणी ही देखील आपल्याला दिसून येईल. मिलेनियम टर्म्स ज्या आहेत त्या ओव्हरलॅपिंग बार डायग्रामच्या अनुषंगाने शोईंग नेट प्रोडक्शन ऑफ जे आहे ते दर्शवलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे या ठिकाणचे बार डायग्राम हे
ओव्हरलॅपिंग आहेत का, किंवा कमी किंवा जास्त आहेत, आणि एक कमी एक जास्त आणि एक त्याही पेक्षा जास्त, अशा पद्धतीनं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. थर्ड डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन, फर्स्ट डिव्हिजन, या अनुषंगाने नंबर ऑफ स्टुडंट्स इयर्स जे दाखवलेलं आहे. कंपोनंट बार डायग्राम, कंपोनंट म्हणजे वेगवेगळे घटक त्याच्यात विचारात घेतलेले आहेत, आणि ते घटक त्यापेक्षा पुढच्या टप्प्यात किंवा 3 सेक्शनमध्ये त्याचा विचार केलेला आहे. किंवा पहिल्या टप्प्यामध्ये फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन, थर्ड डिव्हिजनच्या अनुषंगाने त्याची माहिती ही घेतलेली दिसते. 1992 मध्ये या डिव्हिजनच्या अनुषंगाने झालेले बदल हे देखील आपल्याला वेगवेगळे असल्याचे दिसून येतात. त्याच रकान्यामध्ये किंवा त्या स्ट्रक्चरमध्ये आलेली ही इन्फॉर्मेशन, कंपोनंट बार डायग्राम शोईंग नंबर ऑफ स्टुडंट्स पास विथ फर्स्ट, सेकंड अँड थर्ड डिव्हिजन ड्युरिंग 19 to 92 च्या अनुषंगाने ही माहिती विचारात घेतलेली आहे. 1000 सॉफ्टवेअर इंजिनियर्स पास आउट फ्रॉम an institution X and they were placed in for different companies in 2009. म्हणजे 2009 ला सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर जे आहेत ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्स्टिट्यूशनमध्ये 10 इन्स्टिट्यूशनमध्ये ते जॉबला लागलेले आहेत किंवा प्लेस झालेले आहेत. आणि त्याचं प्लेसमेंट जे आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे, त्या कंपन्या ज्या आहेत त्या ABCG या 4 कंपन्या प्रामुख्याने विचारात घेतलेल्या आहेत. 2009 पासून किंवा कंपनी ज्या 2009च्या अनुषंगाने आहेत त्या कंपन्यांमध्ये ह्या मुलांची संख्या प्लेस झालेली आहे. त्याच्यामध्ये विशेष करून A ह्या ठिकाणचं जर आपण कंपनी पाहिली तर त्या ठिकाणी 400 मुलं किंवा 400 एम्प्लॉईज त्या ठिकाणी एम्प्लॉय म्हणून काम करू लागलेले आहेत. B या कंपनीमध्ये 200 आहे, C या कंपनीमध्ये 300 आहे, D मध्ये 100 एवढी कंपनीमध्ये त्या ठिकाणी काम करत असणारे दिसून येतात. त्यामुळं सॉफ्टवेअर कंपन्या ज्या आहेत दे वेअर प्लेस्ड इन किंवा सर्कल त्या ठिकाणी गोल आपल्याला दाखवलेला आहे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा काही माहिती ही दर्शवलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी दर्शवलेला पाय चार्ट असेल, चित्ररूपाने असणारी काढलेली आकृती असेल, किंवा डेटाचे ग्राफिकल प्रतिनिधित्व ग्राफच्या साहाय्याने, आलेखाच्या साहाय्याने मांडणी करता येऊ शकते. रेखा आलेख असेल, जो हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की ICU मध्ये पेशंट असेल तर त्याच्या बाजूला एक छोटा TV सारखा आकार झिगझॅग पद्धतीने लाईन गेलेला आपल्याला दिसून येतात. त्यालाच रेषा आलेख असं म्हटलं जातं. हिस्टोग्राम किंवा त्या संदर्भातली असणारी माहिती ही त्याच्यात मांडली जाते. आणि वारंवारता बहुभुज, ही वारंवारता जी आहे ती रिपीटेडली किती आलेली आहे किंवा कशा पद्धतीने आहे ती मांडली जाते. आणि वारंवारता वक्र देखील तयार केला जातो. त्याचबरोबर संचयी वारंवारता वक्र किंवा OGV च्या अनुषंगाने संचयी वारंवारता वक्र किंवा OGIVE च्या अनुषंगाने देखील माहिती ही दिलेली दिसून येते. त्यामुळे संचयी वारंवारता वक्र किंवा OGIV ती कशा पद्धतीने घडून येते, किती प्रमाणात घडली ती आपल्याला पाहावी लागेल. संचयी वारंवारता वक्रामध्ये OGIV त्या ठिकाणी किती संच किंवा किती गट आणि कशा पद्धतीने मांडलेले आहेत त्या टेबलच्या अनुषंगाने मिळालेली माहिती पुन्हा ग्राफिकल स्वरूपामध्ये किंवा चित्ररूपाने, आकृतीच्या रूपाने ती मांडणी करता येते. पाय चार्ट असतील, अगदी डेटा ग्राफिकल्स असेल किंवा प्रतिनिधीच्या अनुषंगाने माहिती केली, रेखा आलेख असेल, हिस्टोग्राम असेल, ही वारंवार माहिती किंवा बहुभुज आकृतीची मांडणी ही देखील आपल्याला करता येऊ शकते. त्याबरोबर संचय वारंवारता वक्र किंवा OGIVE डेटाच्या अनुषंगाने किंवा ग्राफिकल इन्स्टिट्यूटच्या अनुषंगाने सादरीकरण करावं लागतं. आणि त्याच सादरीकरणाच्या आधारावरती ही माहिती मांडता येऊ शकते. त्याचबरोबर ग्राफिकल सादरीकरणाचा गैरवापर किंवा त्या अनुषंगाने झालेला वापर हा कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे, तो आपल्याला विचारात घ्यावा लागेल किंवा तशा पद्धतीने ती मांडणी हे करणं अपेक्षित ठरेल. पायचार्ट किंवा चित्र रूपाच्या सहाय्यानं म्हणजे एखादं चित्र जर दाखवलं तर मिळालेल्या डेटाच्या अनुषंगाने त्या चित्रावरून आपल्याला चटकन ती माहिती समजून येऊ शकते. वरच्या आणि खालच्या बाजूला कुठल्या स्वरूपात किंवा कोणत्या पद्धतीनं
ही माहिती मांडता येऊ शकते ते दर्शवलं जाईल. वारंवारता किंवा बहुजन वारंवारता वक्र, संचय वारंवारता वक्र किंवा OGV किंवा डेटाच्या ग्राफिकल सादरीकरणाचं महत्त्व हे देखील दिसून येतं. ग्राफिकल सादरीकरणाचा गैरवापर, त्या अनुषंगाने असणारी माहिती ही देखील त्याच्यात विचारात घेतलेली असते. प्रामुख्याने वेगवेगळी माहिती ही एकत्रित कशी करता येईल त्या रेषालेखाच्या सहाय्याने किंवा मॉन्ट्सच्या सहाय्याने ती दर्शवलेली दिसून येते. त्यामुळं बुक्स इश्यूड किती आहे किंवा किती पुस्तकं वापरलेली आपल्याला दिसून येतात. ती जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 12 महिन्यामध्ये सुरुवातीला आपण जर पाहिलं तर डायग्राम इथं अगदीच 75 पर्यंत पुस्तकं वापरलेली दिसतात, 80 पर्यंत गेलेले दिसतात, परत 75 पर्यंत आलेले आहेत आणि त्यानंतर मात्र 150 पर्यंत पुस्तकं घेतलेली दिसतात. ती साधारणपणे एप्रिलच्या दरम्यान म्हणजे एक्झामचा पिरियड कदाचित मुलांचं जर सर्वे असेल तर त्यानुसार दिसून येतो. लाईन ग्राफ शोईंग मंथ वाईज नंबर ऑफ बुक्स इश्यू इन अ लायब्ररी किंवा ग्रंथालयातून हे जी पुस्तकं घेतलेली आहेत त्याचं प्रमाण या ठिकाणी दिसून येतं. जून, जुलै, जूनमध्ये सुरुवातीला कमी राहील, परंतु जुलै, ऑगस्ट जर आपण पाहिला तर जुलै, ऑगस्टमध्ये याचं सुरुवातीचं प्रमाण हे वाढत्या स्वरूपाचं दिसतं. ऑक्टोबरमध्ये परत कमी होऊन कमी जरी झालं तरी 100चं एवढं प्रमाण आहे. म्हणजे स्टार्टिंग 75 पासून ते पुस्तकं वापरण्याचं प्रमाण हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे 75 ते साधारण कमी जास्त जरी झाले तरी 150 पासून किंवा 175 पर्यंत ते वाढलेलं दिसून ते नंतर घटून पुन्हा वाढलेलं आहे. ते 150 तरी प्रमाण झालेलं आहे. म्हणजे 150 विद्यार्थी हे बुक्सचा वापर करत असणारा दिसून येतो किंवा बुक्स तेवढे इश्यू केलेले या ठिकाणी दिसून आलेले आहेत. आता याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला वेगवेगळ्या ग्राफिकल इन्फॉर्मेशन जशी आपल्याला महत्त्वाची असते तशी इतर चित्ररूपाची आकृतीच्या वेळेला आपण पाहतो. त्यामुळे एखाद्या चित्रावरूनच आपल्याला ती माहिती मिळू शकते. म्हणजे अनेक वेळेला वृत्तमानपत्र असतील, TV सिरियल्स की त्याच्यात वेगवेगळ्या आकाराचे चित्र हे दर्शवलेले असतात आणि या चित्राच्या सहाय्यानं काही माहिती हे प्रामुख्याने दिलेली असते. त्यामुळं चित्राची निर्मिती करताना चित्राच्या स्वरूपातली माहिती ही मांडावी लागते. त्या चित्रातून वेगवेगळी माहिती ही विश्लेषित केली जाते. चित्र निर्मिती करताना किंवा डेटाचे ग्राफिकल प्रतिनिधित्व करताना ही कशा पद्धतीची माहिती मांडता येईल ती माहिती रेखाचित्राच्या अनुषंगाने व आलेखाच्या सहाय्याने जर मांडता आली, तिचं सादरीकरण करता आलं तर ती वारंवारता वक्राच्या सहाय्याने मग ज्या इकॉनॉमिक्समधल्या डायग्राम असतात त्या सगळ्या आपण पाहतो की OX आणि OY या 2 अक्षराच्या सहाय्याने मग डिमांड असेल, सप्लाय असेल, ती चेन कमी किंवा जास्त कशा पद्धतीने होतीये ते त्या ठिकाणी दर्शवलेलं असतं. त्यामुळे संचय वारंवारता वक्र ही काढला जातो आणि त्या अनुषंगाने सुद्धा माहिती ही घेता येऊ शकते. त्यामुळे ग्राफिकल सादरीकरणाचा गैरवापर हा योग्य पद्धतीने जर केला तर फायदा होऊ शकतो. गैरवापराच्या अर्थात जसे की आपण हार्टच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या सर्जरीज करणार असतो त्याच्या अगोदरचं काही टेस्ट जसं ब्लड टेस्ट आपण म्हणतो, युरिन टेस्ट म्हणतो, तशा पद्धतीने ECG असेल, एंडोग्राफी असेल, EGG असेल त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी काढली जाते आणि ती माहिती योग्य पद्धतीने जर केली तर कोणताही ताणतणाव न येता पेशंटला रिकवर करणं, बरं करणं हे डॉक्टरांना सोपं जातं. परंतु या चुकीच्या पद्धतीने जर इन्फॉर्मेशन बिल्ड करण्यात आली तर त्यावरून ते नुकसान किंवा ती हानी आपल्याला विशेष करून होत असते आणि चुकीची माहिती आपल्याकडून पुन्हा पुढच्या जनरेशनकडे जात असते. त्यामुळे डेटाच्या किंवा ग्राफिकल सादरीकरणाचे महत्त्व हे देखील आपल्याला दिसून येईल. ग्राफिकल सादरीकरणाचा गैरवापर हा होऊ नये किंवा झाल्यामुळे होणारं नुकसान आहे ते कसं टाळता येईल ते पाहणं आपल्याला गरजेचं ठरेल. याच पायचार्टच्या अनुषंगाने किंवा चित्ररूपाच्या अनुषंगाने मिळालेली माहिती ही सुयोग्य पद्धतीनं मांडता यावी. मांडलेली माहिती जर खात्रीपूर्वक असेल, चांगल्या पद्धतीची असेल तर अनेक गोष्टीचे लाभ हे आपल्याला होत असतात. जसं की या डायग्रामच्या अनुषंगाने कंपनीचं आहे, प्लेसमेंट आहे, त्या कशा पद्धतीने वाढलेल्या आहेत त्याची इन्फॉर्मेशन म्हणजे कंपनीचा विचार केला तर 400
एवढे एम्प्लॉईज त्या ठिकाणी काम करू लागले. आणि डी कंपनीमध्ये जर पाहिलं तर ॲज अ कम्पॅरेटिव्ह त्या ठिकाणी 1/4 कामगार काम करत असताना दिसतात, 100च कामगार त्या ठिकाणी प्लेस झालेले दिसत आहेत. म्हणजे ए कंपनीत कामगारांची संख्या जास्त आहे, डी कंपनीमध्ये तुलनात्मक त्या कामगारांची संख्या कमी आहे, अशी माहिती आपल्याला मिळू शकते. या चार्टमध्ये देखील 75ची संख्या जी आहे ती कमी आहे, ती याचबरोबर 175 पर्यंत किंवा 150 पर्यंत ही वाढलेली संख्या यानुसार आपल्याला मिळालेली माहिती ही अधिकची दिसते आणि त्या दृष्टीने कमी झालेली दिसते. मग कन्क्लुजनकडे आपण येत असताना संचय वारंवारता वितरण, संचय संबंधित वारंवारता वितरण, कच्च्या डेटाचे वर्गीकरण केल्यानंतर त्याचे चांगल्या पद्धतीने सादरीकरण जर झालं तर त्याचा फायदा हा चांगल्या सादरीकरणाच्या अनुषंगाने होतो. तितक्याच महत्त्वाचा आणि एक चांगला पैलू किंवा सादरीकरणाच्या अनुषंगाने महत्त्व हे दिसून येईल. आम्हाला महत्त्वाचे विश्लेषण हायलाईट करण्यास त्या ठिकाणी आपण सक्षम होऊ शकतो, या अनुषंगाने काही बाबी सांगता येतात. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.